नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नागपूर आणि गडचिरोली। आज विद्यार्थ्यांना मी अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे, तो म्हणजे इयत्ता 12वीचे बोर्डचे पर्सेंटेजचे महत्त्व। बघा विद्यार्थी मित्रांनो, जे नीट, JEE, CET किंवा इतर स्पर्धा परीक्षेची जर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यायची असेल आणि तुम्ही जर त्याची तयारी करत असाल, तर तुम्ही 12वीच्या पर्सेंटेजचं सुद्धा महत्त्व किंवा ग्रुपचं महत्त्व तुम्ही समजून घेतलं पाहिजे मित्रांनो। JEE वाल्यांना तर 12वीच्या पर्सेंटेजची अट सुद्धा मागच्या वर्षीपासून शासनाने लागू केलेली आहे की तुम्हाला 75-65 पर्सेंटाईलच्या वर असायला हवं। तर मित्रांनो, 12वी बोर्ड ची परीक्षा जी आहे ती यावर्षी लवकर आहे कंपेअर टू प्रिव्हियस दरवर्षी तुलनेत यावर्षी लवकर घेतली जात आहे आणि तुमच्याकडे आता फार कमी वेळ शिल्लक आहे। जे 12वीला मुलं आहे आणि जे 11वीला मुलं आहे त्यांच्याकडे आणखी 1 वर्ष आहे। त्यांनी आत्ताही 1 वर्ष जर चांगली तयारी केली तर तुम्ही चांगले अपेक्षित स्कोर घेऊ शकता। आता बघा, 12वीच्या बोर्डचं महत्त्व कुठे आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रांनो। जर तुम्हाला मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा फार्मसी या अभ्यासक्रमाला जर प्रवेश घ्यायचा असेल किंवा आर्किटेक्चर, तर तुम्हाला PCM किंवा PCBचे ग्रुप क्लिअर असणं आवश्यक आहे। जसं कॅटेगरीवाला विद्यार्थी असेल तर 120 असायला पाहिजे, ओपन किंवा EWS असेल तर 135 असायला पाहिजे, मेडिकलसाठी 150 पाहिजे त्यांना, OBC आपल्या ओपन आणि EWSला, आणि अदर स्टेटसाठी सुद्धा तुम्हाला 150 ग्रुप असायला पाहिजे। म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमध्ये मिनिमम 50 गुण असायला पाहिजे। हा सर्वात महत्त्वाचा पहिला क्रायटेरिया। दुसरं महत्त्वाचं मित्रांनो, 12वी नंतर जर तुम्हाला BScच्या चांगल्या कॉलेजला प्रवेश करायचा असेल किंवा तुम्हाला पर्सेंटेज बेसवर जिथे जिथे प्रवेश होतात, जसं पॅरामेडिकल आहे, BSc इन पॅरामेडिकल, जे मेडिकल फील्डमधले जेवढे काही टेक्निकल कोर्स आहेत, लाईक रेडिओलॉजी, ऑप्टिमेट्री, ह्या जे काही कोर्सेस आहेत, कार्डिओलॉजी, OT टेक्निशियन, या सर्व कोर्सचे जर तुम्ही प्रवेश बघाल GNC मध्ये तर 12वीच्या पर्सेंटेजच्या बेसवर होते। म्हणजे तुमचे 12वीचे बोर्डचे पर्सेंटेज मॅटर करणार। किंवा BScला जर तुमच्या चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला एज्युकेशन घ्यायचं असेल, जसं पुण्याला फर्ग्युसन्स असेल किंवा इतरही अशा मोठे मोठे जे विद्यापीठ आहेत, तिथे जर तुम्हाला प्लेन BSc जरी घ्यायचं असेल तरी तुमचे 12वीचे पर्सेंटेज मित्रांनो मॅटर करते। म्हणून 12वी बोर्डचं महत्त्व खूप आहे मित्रांनो आणि त्याचं गांभीर्याने तुम्ही घ्यायला पाहिजे असं मला वाटते। म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश की तुम्ही सर्वांनी 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी 12वी बोर्डचं महत्त्व समजून घ्यावं। त्यासोबत अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला माहित नाही त्या सांगतो मी आणखी। जर तुम्हाला SC/ST कॅटेगरीची मुलं असेल आणि जर तुम्हाला स्वाधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल, राहण्या खाण्यासाठी शासनाच्या योजना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना फॉर SC स्टुडंट आणि पंडित दीनदयाल उपाध्याय योजना फॉर ST स्टुडंट, आणि यावर्षीपासून जे सुरू झालेली आहे ती म्हणजे आधार योजना, जी आपल्या NT, SBC, VJ आणि OBC साठी, ज्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज मिनिमम 50, 55 किंवा 60च्या वर क्रायटेरिया दिला आहे मित्रांनो। म्हणजेच 12वी बोर्डचं महत्त्व खूप आहे आणि त्या तुम्ही सर्वांनी 12वी बोर्डची परीक्षा मेहनत आणि प्रामाणिक अभ्यास करून करावी, एवढीच मला या व्हिडिओ प्रसंगी अपेक्षा आहे मित्रांनो। याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला हॉस्टेलला प्रवेश घ्यायचे असेल किंवा भविष्यात तुम्हाला स्पर्धा परीक्षा वगैरे घ्यायची असेल तर बँकिंगच्या वगैरे काही परीक्षांना किंवा काही इतर स्पर्धा परीक्षांना 12वी 60% मागतात। मग अशा वेळेस काय कराल तुम्ही? म्हणून मित्रांनो, किमान 12वीची डिग्री आपली 60%चीच झाली पाहिजे, एवढी तुम्ही तयारी करावी हीच सदिच्छा देतो आणि इथेच थांबतो। भविष्यात जर माझी काही मदत लागली तर माझा एक हेल्पलाईन नंबर आहे मित्रांनो, 8830989046, 88 30 98 90 46। तुम्ही करिअर रिगार्डिंग माझी कोणतीही हेल्प घेऊ शकता। तुम्हा सर्वांना येणाऱ्या 12वी बोर्डच्या परीक्षेकरिता खूप खूप शुभेच्छा देतो। जी 11वीत मुलं आहे त्यांना आवाहन करतो की आता 11वीचं जे झालं ते विसरून जा, सोडून द्या, परंतु आतापासून तरी तुम्ही किमान 1 वर्ष 12वीच्या तयारीला लागा। जी इयत्ता 11वीत मुलं आहे आणि ज्यांना आगामी 12वी बोर्डची 1 वर्ष जर चांगली तयारी करायची असेल तर गडचिरोली शहरातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही स्पेशल 11वीत जे विद्यार्थी आहेत त्यांना 1 डिसेंबरपासून व 1 जानेवारीपासून स्पेशल 12वीचं 1 वर्षाचं बोर्ड प्लस नीट आणि CETचं ट्रेनिंग सुरू करीत आहोत मित्रांनो। ज्यांना खरंच प्रामाणिकपणे चांगली तयारी करायची असेल येणाऱ्या 1 वर्षामध्ये,
तुम्ही कल्पतरूमध्ये बोर्ड प्लस नीट सीईटीचं कोचिंग जॉईन करा, एवढंच आवाहन करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.